गुड इव्हिनिंग. तर बघा आपण आतापर्यंत काय करत होतो, मार्केटचा ट्रेंड कसा ओळखायचा आहे ती कंप्लीट प्रोसेस जवळजवळ मागच्या 15 दिवसापासून आपण ती कन्सिस्टंटली फॉलो करतोय. आणि ती प्रोसेस आपण इथं बघा स्विंग ट्रेडिंगसाठी मोस्टली आपण इंट्राडे साठी मागे कधी काही लोकांनी बघितलं पण असेल, पण आता आपला फोकस होता इंट्राडे न करता स्विंग ट्रेडिंग करायची. म्हणजे काय, की जो आपण मार्केटमध्ये ट्रेंड अनालिसिस करत होतो, की से एक्झाम्पल 5 तारखेला मार्केटची लेवल मार्केटने इथं ट्रेंड रिव्हर्स केला, तर या कॅन्डल नंतर आपण 5 तारखेला मार्केटमध्ये निगेटिव्ह झालो होतो, डाऊन झालो होतो, आपलं डिस्कशन झालं, थोडं मार्केट वरती आलं, पुलबॅक झोनमध्ये जर स्विंगचा विचार कराल तर आपल्याला 5 तारखेला जो स्विंग आपण ड्रॉ केला, आणि त्यानुसार बघा की मार्केट इकडून डाऊन मध्ये गेलेला आहे. हा पुलबॅक एरिया आहे जो आपण मार्क करायचा पहिल्या सेशन मध्ये शिकवलाय. त्यानंतर मार्केट आपण इथं पोझिशन बनवायची आहे, 435 वरती गेलं तर बाईंग होणार आहे, तोपर्यंत मार्केटमध्ये थांबायचं आहे. ही प्रोसेस. आता याच्यात एक रिस्क कोणती फक्त, की आपण इथं ट्रेड घेतला, खाली आलं तर आनंदच आहे. पण जर इथून मार्केट वरती गेलं, जसं आज मार्केटमध्ये बघा 300 पॉईंटचा गॅप डाऊन मुवमेंट झाली, पण हीच मुवमेंट डाऊन साईडला न होता जर अप साईडला झाली तर काय, मग त्याची भीती वाटते. आणि त्या भीतीला कमी करायला तुम्ही नॉर्मली फ्युचर ट्रेड घेतला, ओपन एक लेग ट्रेड घेतला, तर त्यात तुम्हाला वाटेल की मार्केट माझ्या अगेन्स्ट गेलं तर काय सर, मग त्याची भीती वाटते. पण ओव्हरनाईट मार्केट कॅरी करायला कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता मार्केट इथून 300 पॉईंट वरती गॅप अप पण झाला, तरी आपला लॉस जो आहे तो एक लिमिटेड लॉस लॉस होणार. मार्केट आपल्या अगेन्स्ट गेला तर लॉस होईल, पण खूप मोठा लॉस येणार नाहीये. एक डिसेंट आपण जो प्री डिफाईन ट्रेड करताना जी रिस्क आपण कॅल्क्युलेट केलेली असते त्याच्या आसपासचा रिस्क आपल्याला राहणार आहे. कोणताही खूप म्हणजे अकाउंट साफ झालं आणि मार्केट एका दिवसातच 200 500 1000 पॉईंट किती पण वरती तुमच्या अगेन्स्ट ओपन होऊ द्या, तुमचा लॉस एक लिमिटेड लॉस राहील. मग ते कसं करता येईल, त्याच्यासाठी आपल्याला स्ट्रॅटेजी बनवायची. तर ती प्रोसेस काय कसं करायचं बघा. आता ट्रेंड ओळखणं पहिला पार्ट होता, पण या गोष्टीला तुमचं प्रॉपर माइंडसेट मेंटेन करून ट्रेड करण्यासाठी तुम्हाला काही ऑप्शनच्या स्ट्रॅटेजी वापरायला पाहिजे. तरच तुम्ही ट्रेड घेतला, मार्केट उलट होईल, परत मार्केट खाली जाईल, जर इथून बघा परत मार्केट वरती गेलो, तर या सगळ्या मुवमेंट मध्ये मार्केटच्या रॅलीला थांबण्यासाठी तुम्हाला स्ट्रॅटेजी वापरणं गरजेचं आहे. तर काही स्ट्रॅटेजी मी ज्या वापरतो ते मी तुमच्या समोर आता इथं मेन्शन करणार आहे, दाखवणार आहे. वन बाय वन आपण ती प्रोसेस करणार आहोत. तर बघा, जसं मार्केटचा ट्रेंड डाऊन आहे, त्या जो ऑप्शन ट्रेडर पहिले काय करू शकता तुम्ही, तर पुट बाईंग करू शकतात. मार्केट खाली पडतोय, तुम्ही पुट बाय करा, मार्केटमध्ये तुम्हाला प्रॉफिट राहील. पण याच्यात रिस्क काय आहे, की तुम्ही जो पुट बाय करताय त्याच्यात मार्केट साइडवेज झालं तर त्याचं प्रीमियम लॉस होत जाईल, टाइम डिके तुम्हाला लागेल, तो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो. मग आपण वन बाय वन मी दाखवतो बघा. सपोज दॅट मार्केटचा ट्रेंड डाऊन आहे, तर नॉर्मली ॲज अ ऑप्शन ट्रेडर जो ऑप्शन बाईंग करतो, तो कॉल बाय करेल का पुट बाय करेल, चॅट बॉक्समध्ये रिप्लाय करायचं. मग त्याच्यानुसारच मी स्ट्रॅटेजी कशी बिल्ड करायची ती प्रोसेस आपण पुढे डिस्कस करणार आहोत. प्रत्येकाने डाव मार्केट इथे एक्सप्लेन करायचं. येस, चॅट बॉक्समध्ये रिप्लाय करायचा आहे. मार्केटचा ट्रेंड डाऊन आहे, कॉल बाय कराल का पुट बाय कराल, एवढं बेसिक माहिती असेल तर मग मला बाकीच्या पुढच्या गोष्टी नक्कीच एक्सप्लेन करता येतील. बरोबर बरोबर बरोबर. आणि इवन दो मी जे 7 लेक्चर पाठवलेले त्याच्यात मी ऑप्शनच्या बेसिक पासून सगळं पाठवलेलं एक्सप्लेन केलेलं आहे. तर तुम्हाला ते बघायचं आहे. जर कोणी असं असेल की सर अजून मला ऑप्शनचं एबीसीडी पासून सुरुवात करायची आहे आणि त्यासाठी जे मी ते प्रॉपर एक स्ट्रक्चर्ड एक्सप्लेन करून तिथं दिलेलं आहे, आणि मग आपलं डेली लेक्चर चालू होतं बघा. ऑब्व्हियसली मार्केटचा ट्रेंड डाऊन आहे, आपण पुट बाय करणार. पण पुट बाय करण्याची रिस्क कशी आणि काय प्रोसेस आहे बघा. तर वन बाय वन मी तुम्हाला ती प्रोसेस एक्सप्लेन करतो आणि आपण काय स्ट्रॅटेजी वापरणार आहोत ती प्रोसेस तुम्हाला सांगतोय. तर से एक्झाम्पल मी इथं तुमच्यासाठी एक ऑफस्टाचा प्लॅटफॉर्म आहे. सुरुवातीला प्रॅक्टिस करायला या प्लॅटफॉर्मचा तुम्ही वापर करू शकतायत. एकदा तुमचं प्रॉपर ट्रेड तुम्हाला कळायला लागलं, ट्रेंड कळायला लागल्या, तर इथूनच डायरेक्टली लाईव्ह ट्रेड पण करता येत आहेत
किंवा डिरेक्टली तुमच्या ब्रोकरमध्ये पण तुम्ही ट्रेड करू शकताय. तर मी मोस्टली ऑपस्ट्राचा वापर करतो. तर काय करायचं बघा, इथं ऑपस्ट्राचं लॉग इन वगैरे कसं करायचं हे पण मी सेपरेट सेशन दिलेलं आहे. नॉर्मली तुम्हाला तिथं अकाउंट क्रिएट करायचं असतं. तरी 1 मिनिटात मी सांगून देतो इथं. ओके. तर असं काहीतरी opsta.define.com ही वेबसाईट आहे. इथं तुम्हाला जायचंय सुरुवातीला. ओके. स्ट्रॅटेजी शिकण्यासाठी, प्रॅक्टिस करण्यासाठी. ठीक आहे. बाकी ट्रेडिंग करायला तुम्ही तुमच्या ब्रोकरकडेच ट्रेड केलं तरी चालणार आहे. पण आता तरी सुद्धा मी एक तुम्हाला चॅट बॉक्समध्ये ती लिंक टाकून देतोय. इथं अकाउंट कोणतंही डीमॅट अकाउंट वगैरे ओपन करायचं कंपल्शन नाहीये. तुम्हाला काय करायचंय, जस्ट लॉग इन किंवा साइन अप वर क्लिक करायचं आहे. आता मी ऑलरेडी लॉग इन आहे म्हणून मी माझा ईमेल आयडी टाकेल, पासवर्ड टाकेल, लॉग इन होऊन जाईल. पण तुम्ही जर नवीन असाल, फर्स्ट टाइम करत असाल, इथं बघा, इथं रजिस्टर करून एक ऑप्शन आहे. या रजिस्टरवर क्लिक करायचं आहे. तुमचं नाव टाका, लास्ट नेम टाका, तुमचा जो ईमेल आयडी असेल तो टाका आणि या अकाउंटचे तुम्हाला जो पासवर्ड बनवायचा तो पासवर्ड टाका. कन्फर्म करा. बस एवढंच काम आहे. एक मेलवर तुमच्या लिंक येईल, त्या लिंकला क्लिक करा. तुमचा ईमेल व्हेरिफाईड होऊन जाईल आणि इथं जो ईमेल आयडी तो ईमेल आयडी आणि इथं जो पासवर्ड टाकाल त्या पासवर्डने तुम्हाला लॉग इन करायचं. बस एवढं सिंपल आहे. एका मिनिटात हे काम होऊ शकतंय. तर मी जस्ट बॅक करतोय. इथं जसं माझं ईमेल आयडी मी वापरतोय आणि माझं पासवर्ड वापरतोय, तसं तुम्हाला तुमचा ईमेल आयडी आणि पासवर्ड या प्लॅटफॉर्मला रजिस्टर करून घ्यायचं. फक्त एवढंच करायचं. ओके. कोणतंही इथं पैसे वगैरे यांचे पेड व्हर्जन पण आहेत, पण आपल्याला फ्री व्हर्जन मध्येच पूर्ण काम होऊन जाईल. तर तुम्हाला कोणतेही पेड व्हर्जन कंपल्सरी इथं वापरायची गरज नाही. ओके. आता मी काय करतोय, जस्ट इथं लॉग इन केलेलं आहे. लॉग इन करून जसं लॉग इन केलं, लॉग इन केल्यानंतर आता आपल्याला इथं बघायचंय बिल्डरला. बिल्डरवर क्लिक आलेलो आहे आणि इथं आपल्याला वन बाय वन स्ट्रॅटेजी बघायची आहे. सध्या इथं तुम्ही कोणतेही निफ्टी, बँक निफ्टी किंवा अजून कोणत्याही स्टॉकला पण तुम्ही ऍड करू शकताय. मी निफ्टीवर फोकस ठेवेल कारण की आपल्याला वीकली एक्सपायरी पण याच्यात अवेलेबल आहे. तर मी काय घेतलंय, निफ्टी घेतलंय. निफ्टी घेतल्यानंतर आता बघा इथं एक ऑप्शन चेन लिहून येतंय. मी ऑप्शन चेनवर क्लिक करतोय. म्हणजे ते काय दाखवते आपल्याला की मार्केटमध्ये 9 तारखेला ट्रेड करू शकतात, 16 ला करू शकतात, 23 ला करू शकतात, कोणत्या पण आपण करू शकतो. सपोज दॅट आपण आता बसलोय आणि उद्यासाठी मार्केटमध्ये आपल्याला ट्रेड बनवायचा आहे, स्ट्रॅटेजी बनवायची आहे. तर कसं करता येईल? आता मार्केटचा ट्रेंड डाऊन आहे, तर तुम्ही काय कराल? पुट बाय कराल. हे बघा, या बाजूला पुट आहे आणि या बाजूला कॉल आहे. ठीक आहे. तर मार्केटमध्ये जर ट्रेंड डाऊन असेल तर आपण पुट बाईंग करणार आहोत. जर ट्रेंड अप असेल तर आपण कॉल बाय करणार. हे झालं नॉर्मल ऑप्शन ट्रेडर जो विचार करतो तो. आता आपण ते न करता आपल्याला दुसरं का करायचं आणि काय करायचंय ते मला तुम्हाला सांगायचं. तर पहिली गोष्ट, सध्या मार्केटची ही फ्युचर प्राइस आहे 23,147 आणि मार्केट स्पॉटला कुठे जो चार्ट आपण वापरतोय 23,103 ला आहे. मार्केट 23,103 ला आज क्लोज झालेला आहे. आता आपल्याला काय करता येईल, तर 23,103 ला जेव्हा मार्केट आहे, तर मार्केटची तुम्हाला एक रॅन्डमली एक ऑप्शन मी बाय करतो फक्त, की आता सध्या उद्याच्या एक्सपायरीचा 23,100 जो पुट आहे तो 86 रुपीज चालू आहे. मग मी काय करेल, तर मला जर मार्केटचा ट्रेंड डाऊन वाटत असेल, नॉर्मली तुम्ही ही प्रोसेस भरपूर लोकांनी केवढी तर केलीच असेल, की मार्केट खाली आहे, आपण मार्केटच्या प्राइसचा जवळचा, मार्केट ज्या रेटला आहे त्याच्या जवळची 23,103 च्या आसपास मार्केट क्लोज आहे म्हणून मी 23,100 घेतोय. मी काय करेल, एक ऑप्शन बाय करून 23,100 चा एक ऑप्शन मी इथं एक लॉट बाय करतो. ऍड पोझिशन केली, पोझिशन ऍड होऊन जाईल. अशा प्रकारे काहीतरी पोझिशन तुम्हाला दिसेल. मग तो सांगतोय की तुम्ही पुट बाय केलेला आहे, मार्केट जर खाली जाईल, इथं 23,103 ची आता ही डॉटेड लाईन जी मार्केटची करंट प्राइस आहे, इथून जर उद्या मार्केट खाली 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 गेलं तर तुमचा प्रॉफिट वाढत जाईल. प्रॉफिट किती आहे? अनलिमिटेड प्रॉफिट आहे. जेवढं मार्केट खाली पडेल तेवढा तुमचा प्रॉफिट आहे याच्यात. याच्यात तुमचा प्रॉफिट कुठेही लिमिट नाहीये. ओके. तर म्हणजे काय, की याला म्हणतात की मार्केट जर खाली जातोय तर अनलिमिटेड प्रॉफिट तुम्हाला ऑप्शन मध्ये आहे. पण जर मार्केट इथं जिथं आहे तिथं किंवा तिथून जर मार्केट वरती जायला लागलं, रिव्हर्स होतंय, तर मात्र तुमचा लॉस जो आहे तो लिमिटेड लॉस आहे. फक्त 5,600 जेवढं प्रीमियम तुम्ही आता पे केलं, 5,600 म्हणजे काय, तर तुम्ही 86 रुपीज पे करतायत इंटू तुमच्या 65 चा लॉट, जी काय असेल
एवढी कॉस्ट तुम्ही मार्केटमध्ये आता लावलेली. आता इथून जर मार्केट सपोज दॅट 2000 पॉईंट वरती ओपन झालं, 1000 पॉईंट वरती ओपन झालं, 500 पॉईंट उद्या सकाळी वरती ओपन होतंय, तरी तुमचा लॉस मात्र फिक्स आहे. लॉस फिक्स आहे. ओके. तर ऑप्शन बायरचा सर्वात मोठा ऍडव्हान्टेज काय आहे? की लॉस लिमिटेड आहे, प्रॉफिट अनलिमिटेड आहे. आणि याच डेफिनेशनला बघून हेच ऐकून लोक काय करतात, ऑप्शन बाईंग जास्त करतात. पण तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की ऑप्शन बाईंग करताना हा प्रॉफिट तुम्हाला किती पण अनलिमिटेड प्रॉफिट इथं दिसत असेल, 2300 आहे, मार्केट जर 100 पॉईंट खाली आलं, मार्केट 200 पॉईंट खाली आलं, तर आपण बोलतोय लगे मला 15,000 प्रॉफिट चालू आहे. मार्केट 22,600 ला पोहोचलं तर माझे 24,000 प्रॉफिट चालू आहे. प्रॉब्लेम असा आहे की हा डायरेक्ट मार्केट एकसारखं खाली जाणार नाही. एकाएकी पडलं तर हा प्रॉफिट भेटेल, नो डाऊट. पण मार्केट काय करेल, 50 पॉईंट खाली जाईल, परत वरती येईल. सपोज 200 पॉईंट गॅप डाऊन पण झालं, तर जसं आज मार्केट 100 पॉईंट वरती आलं होतं आणि परत मार्केट, अशा प्रकारे मार्केट मुवमेंट करत असतो. मग त्याच्यात काय होतोय प्रॉब्लेम, की तुम्ही ट्रेड घेतल्यानंतर ऑप्शन बाईंगचा ट्रेड अनलिमिटेड प्रॉफिटसाठी होल्डच करता येत नाही. त्याचं कारण काय आहे, की तुम्ही जेव्हा ऑप्शन बाईंग करता, तर मी थोडं ग्रीक तुमच्या समोर आता आणणार आहे. तर याच्यात आपल्याला फोकस काय करायचं, ऑप्शन बायर मार्केटमध्ये आज पण बघा मार्केट खाली आलेलं आहे. तुम्ही जर ऑप्शन मध्ये पुट बाय केला असेल तो, आणि आपण जी स्ट्रॅटेजी दिली असेल ती, त्याच्यात फरक बघा तुम्हाला मार्केटमध्ये प्रीमियम मध्ये खूप फरक दिसेल. त्याचं कारण काय, की ऑप्शन मार्केट जर साइडवेज झाला, पुलबॅक झाला आणि परत त्या रेटला पण आला, तरी मार्केटमध्ये तुमचा ऑप्शनचं प्रीमियम तेवढं वाढत नाही ज्या रेटला तुम्ही बाय करा. कारण की वाढण्याचा त्याचा स्पीड कमी होत जातो. त्याचं कारण मेन काय आहे, तर मार्केटचा हा जो डेल्टा आहे तो दाखवतो काय तुम्हाला, की मार्केट तुमच्या बाजूला जात असेल तर तुमचं कितीने हे प्रीमियम वाढेल, 23,100चं प्रीमियम कितीने वाढेल. आता डेल्टा 48.87चा याचा अर्थ काय, आणि तो मायनस आहे म्हणजे डायरेक्शन दाखवतोय मायनसची, डाऊन डायरेक्शन दाखवतोय. जर निफ्टी आता 103 ला आहे, इथून मार्केट 100 रुपये खाली पडला, तर हा जो काही मार्केटचा याचा रेट आहे सध्या 2300चा, जो 86 रुपीज चालू आहे, तो 48.47 म्हणजे 49 रुपयाने याची प्रीमियम वाढून जाईल. म्हणजे 46, 86 प्लस 49, 50 तुम्ही ऍड करा, एवढं त्याचं प्रीमियम इन्क्रीज होईल. डेल्टा म्हणजे काय, की तुमच्या ऑप्शनची प्राइस किती वाढेल, याला डेल्टा म्हणतात. पण आता मार्केट 100 रुपये खाली गेलं, डेल्टा वाढेल, नो डाऊट. पण हे वाढताना मार्केट जर 10 रुपये 10 मिनिटात खाली गेलं, तर तो जोरात वाढेल. पण हे मार्केट खाली पडताना 2 दिवस मार्केटने टाइमपास केला, तर आपण आता बोलतोय की 50 रुपयाने वाढणार, 49 रुपयाने वाढणार आहे. पण त्याचा जो थिटा आहे ना, हा थिटा डीके सगळ्यात मोठा लोकांना त्रास करतो. तर मार्केटमध्ये पर डेचा, आता आज जर आपण ट्रेड घेतोय, उद्या जर या टायमाला मार्केट इथंच राहिलं, आपण ज्या मिनिटाला इथं आहोत, असंच असं मार्केट राहिलं, 23,103 लाच मार्केट आहे आजची क्लोजिंग. उद्या मार्केट खाली वरती काही, उद्या 3:30 वाजता परत सेम मार्केटची क्लोजिंग जर आली, तर लक्षात घ्यायचंय की याचा थिटा किती आहे, -500 5,817. म्हणजे काय आहे, की उद्या याची व्हॅल्यू ऑलमोस्ट आपण 5,600 देतोय, ऑलमोस्ट झिरो होऊन जाणार आहे. सांगायचा मुद्दा काय आहे, की जसा एक एक दिवस पास होत जाईल, तर त्यासाठी काही ना काही ऑप्शनचं प्रीमियम आपल्याला पे करावं लागतंय, आणि त्याला म्हणतात थिटा, टाइम डिके. ऑप्शन बायरचा सगळ्यात मोठा दुश्मन कोण असेल, तर हा थिटा आहे. आपण आता जी स्ट्रॅटेजी बनवणार आहोत, हा जो मायनस थिटा आहे ना, याला आपल्याला न्यूट्रल करायचंय, किंवा छोटासा एक स्ट्रॅटेजी अशी राहील की ज्याच्यात थोडाफार टाइम डिके लागेल पण फार कमी लागेल. म्हणजे 558 आहे ना, तर 500 रुपये उरेल. 5,058च्या जागी, 5,800च्या जागी 500, 600, 800 रुपये तुमचं टाइम डिके राहील. म्हणजे जवळजवळ 90% थिटा डीके आपल्याला रिड्यूस कसा करायचा ते शिकायचं. दुसरी गोष्ट, दुसरी अशी स्ट्रॅटेजी बघणार की आपल्याला थिटा डीकेच नाही लागणार. 5,800 लॉस होण्याच्या ऐवजी आपल्याला काही ना काही प्रॉफिट भेटणार. म्हणजे मार्केट इथं जे उद्या इथंच राहिलं, तरी सुद्धा आपण थिटा डीकेने काही ना काही अर्निंग करणार. तर हे कसं करता येईल त्याच्यासाठी स्ट्रॅटेजी, म्हणजे का ट्रेंड ओळखणं एक पार्ट आहे,
पण लोक तरी सुद्धा ट्रेंड माहिती असल्यावर पण फेल का होत आहेत? काही मार्केट तुमच्या बाजूला जातंय पण त्याचं स्पीड चेंज होतोय किंवा मध्ये मार्केट खाली वरती करतंय, त्या टायमाला ऑप्शन बाईंग करून ट्रेड मध्ये होल्ड करणं नेक्स्ट टू इम्पॉसिबल होऊन जातं. 2-5 लॉटने कदाचित तुम्ही होल्ड पण करून घ्याल, पण जसं तुमचं कॅपिटल वाढत जाईल तेव्हा तुम्हाला प्रॉब्लेम होणार. तुम्हाला मोमेंटम पाहिजे. मग आता याच मोमेंटमला कसं चेस करायचंय? आपल्याला अर्निंग काय करायची आहे? तर आपल्याला मार्केटची मुवमेंट 200 पॉईंट खाली गेलं, तर याचा पॉईंट हा जो 49 रुपीज आहे, तो जवळ-जवळ 98 रुपयाने वाढणार आहे. मग मला काय पाहिजे, की मला हा थिटा जो आहे ना, डेल्टा जो आहे ना, तो अर्न करायचा आहे. डेल्टा माझा फ्रेंड आहे. मार्केट माझ्या डायरेक्शनला गेलं, डेल्टा मला प्रॉफिट देणार आहे. पण हे जाताना तो किती स्पीडने जाणार आहे, हे तुमच्या किंवा माझ्या कोणाच्याच कंट्रोलमध्ये नाही. मग जो स्पीडचा प्रॉब्लेम आहे, मोमेंटमचा जो प्रॉब्लेम आहे, तो थिटाला आहे. तर याला आपल्याला मॅनेज करायचं आहे. जो मार्केटने जे टाइमपास केला आणि त्यामुळे जो लॉस होणार आहे, या लॉसला पहिले मला मिनिमाइज करायचंय पहिला टार्गेट. दुसरं टार्गेट असं राहील, की मला मिनिमाइज नाही करायचं, मला थिटा कमवायला सुरुवात करायची आहे. म्हणजे हा मायनस थिटाला मला पॉझिटिव्ह बनवायचं आहे. म्हणजे मार्केटने टाइमपास पण केला, जसं आज पोझिशन घेतली, उद्या मार्केटने टाइमपास पण केला, तरी थिटाने प्रॉफिट यायला पाहिजे. या 2 अप्रोचने आपल्याला इथून पुढे सुरुवात करायची. ठीक आहे? तर ही स्ट्रॅटेजी कशी राहील, काय करता येईल आपल्याला त्याच्यात बघायचंय. तर बघा लक्षात घ्या, नॉर्मली ऑप्शन बाईंग करतायत तर पहिले तर थिटा त्याला प्रॉब्लेम करतो. दुसरी गोष्ट, मार्केट थोडंफार त्याच्या फेवरमध्ये पण गेलं तरी त्याला प्रॉफिट येण्याची प्रोबॅबिलिटी ओन्ली 33% असते. तर पहिला टार्गेट मी तुमच्या समोर ठेवलेला आहे, मला थिटा पॉझिटिव्ह पर्यंत न्यायचा आहे. आणि दुसरा टार्गेट काय आहे, की या ट्रेडमध्ये जी प्रोबॅबिलिटी आहे आपली मार्केटमध्ये प्रॉफिट कमवण्याची, ती प्रोबॅबिलिटी वाढवायची आहे. पहिले आपण जी स्ट्रॅटेजी घेणार ती 33-35% पासून 40, 41, 45, 50% पर्यंत न्यायची आहे. आणि आपण पुढची जी स्ट्रॅटेजी बघणार त्या स्ट्रॅटेजीमध्ये 58%, 59%, 60, 62, 70, 80% पर्यंत प्रोबॅबिलिटी आपल्याकडे जाणार आहे. मग ते कसं करता येईल त्याच्यासाठीच्या स्ट्रॅटेजी आपल्याला बघायच्या आहेत. तर वन बाय वन आपण ती बघणार आहोत. आता सध्या एक नॉर्मल ऑप्शन ट्रेडर काय करतोय, एक ऑर्डिनरी रिटेल ट्रेडर जी मिस्टेक करतायत, की मार्केटचा ट्रेंड माहिती पडला, त्याला वाटतं की मार्केट खाली जाणार आहे, तो पुट बाय करतो. मार्केट वरती जाणार आहे, कॉल बाय करतो. थोडंफार मार्केट वरती गेलं, मार्केट 86 रुपीजला तुम्ही बाय केला, जसा तो 100 झाला, याच्या हाताला घाम फुटायला लागतो, की काय करू, 14 रुपये प्रॉफिट येतोय. 105 झाला तर बस आजचा दिवस बनून गेला. या अप्रोचने तुम्ही मार्केटमध्ये राहाल तर अल्टिमेटली 1 महिना, 2 महिना, 3 महिना मार्केटमध्ये तुम्ही काही ना काही कॅपिटल लॉस कराल आणि मार्केटमधून बाहेर पडणार. जर तुम्हाला खरोखर प्रॉफिटेबल ट्रेडर बनायचं आहे तर तुम्हाला मार्केटला बघण्याचा अप्रोच इम्प्रूव्ह करावा लागेल, अप्रोच चेंज करावा लागेल. तर त्या प्रोसेसला आपल्याला करायचं. तर कसं करता येईल बघा, सेम आहे. जसंच्या तसं मी ठेवतो. आता उद्याचीच एक्सपायरी आहे, तर इथं लगेच तुम्हाला तेवढं व्हिज्युअलाइज नाही होणार आहे, त्याची प्रोबॅबिलिटी लगेच नाही वाढणार. पण पुढच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये बघा, उद्यापासून आपण काय करणार आहोत ट्रेड करताना, सेम एक्सपायरी मध्ये मध्ये उद्या 9ला मी काम करणार नाहीये. आता आपण ऑप्शन बाईंगला कारण की थिटा पूर्ण मायनस आहे, तर मी डायरेक्टली 16 जूनला काम करेल. पण मी तरी तुम्हाला दाखवतो कसं करता येईल. बरोबर, वन बाय वन आपण ती प्रोसेस सुरू करूया. तर याला जर मला हा थिटा मायना माझा कमी करायचा आहे मला, तर कसं करता बघा, 23,100चा पुट मी बाय केलेला आहे. जसं तुम्ही 23,100चा पुट बाय केला, तर त्याच टायमाला आपल्याला काय करायचंय, सोबत सोबत एक काम करूया. ही जी रिस्क आहे माझी, ती रिस्क पण कमी करायची आहे आणि थोडं टाइम डिके पण माझा वाचवायचा. तर काय करेल, थोडस मी आउट ऑफ द मनीला जातोय. ओके. आणि काय करतोय, जो पुट बाय केलेला आहे 86 रुपीजला 23,100चा, मी इथं खाली आलो आणि से एक्झाम्पल एक अंडरस्टँडिंग साठी 22,950 ₹150 मी खाली जातोय. खूप जास्त मोठा हे करत नाही, पण ₹150 सोबत ते 22,950चा एक कॉल जो आहे, पुट आहे, पुट सॉरी पुट आहे, तर पुढच्या बाजूला आपण विचार करतोय 22,950चा जो पुट आहे, त्या पुटला काय करायचंय, सेल करायचं. लक्षात घ्यायचंय, आपण आता 23,100चा बाय केला होता, थोडं आउट ऑफ द मनीला गेलो, किती डिफरन्स करायचा हे ठरवायचं कसं, हे त्यासाठी आपण डेल्टा किती बघायचं ते मी पुढे सांगणारच आहे.
पण आता बघा 23,100चा मी काय केला, बाय केला आणि माझं त्यासाठी जो थिटा आहे आणि प्रॉबेबिलिटी त्याचा प्रॉब्लेम कमी करण्यासाठी मी 22,950चा पुटच सेल करेल. आता तुम्हाला वाटेल की सर सेलिंग करायची म्हणजे मला मार्जिन जास्त लागेल, पण नाही. बघा तुम्हाला दाखवतो. एक लॉट आपण पहिले बाय करून घेतला होता. ऑलवेज तुम्हाला स्ट्रॅटेजी बनवताना पहिले बाय लेग एक्झिक्यूट करून टाकायचं, नंतर सेल लेग एक्झिक्यूट करायचा. तर आपण 22,950चा पुट जो आहे, जो करंट प्राइस आहे ₹35 त्याला मी सेल करतो. याचा अर्थ काय? की आपण म्हणतोय की ₹35 मी म्हणजे माल सेल करतो म्हणजे प्रीमियम परत घेतो. बघा ऑप्शन बायिंग करताना ₹86 ऑप्शन बाय केला म्हणजे तुम्ही ₹86 पे केले. तुम्ही ऑप्शन सेल करताय म्हणजे ते प्रीमियम तुम्ही रिसिव्ह करताय. म्हणजे काय होतं बघा, ऍड पोझिशनवर क्लिक करतोय. जर अशीच्या अशी पोझिशन घेतली तर सुरुवातीला जो आपण सपोज दॅट सुरुवातीला आपण जो ₹86 पे करत होतो, त्याच्यातून मी ₹35 रिटर्न घेतले. तर पहिला सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज काय झाला? तर या ट्रेडमध्ये जे माझे 5,600 5,700 ची जी रिस्क होती, ती रिस्क डाऊन झाली. म्हणजे मार्केटमध्ये मी ट्रेड घेतला, मी ओव्हरनाईट पोझिशन का कॅरी करू शकतोय? कारण की तुम्ही एक कॅल्क्युलेटर रिस्क घेऊन मार्केटमध्ये जातायत. मला 6,000 ऑप्शन बायर जेवढी रिस्क घेतो तेवढी पण नकोय. मला मार्केटमध्ये ऑप्शन बाईंग करणारे लोक सगळ्यात मिनिमम रिस्क असते त्यांना. इव्हन आपण त्याच्यापेक्षा पण कमी रिस्क घेणार आहे. तर आपण काय करतो, एक ऑप्शन सेल केला होता, बाय केला होता, त्याला कव्हर केला मी एक सेल मारून. आता बेनिफिट काय लक्षात घ्यायचंय, तर पहिले तर जो मॅक्झिमम लॉस होता, ऑप्शन बायर जेवढी रिस्क घेतो त्या रिस्कला आपण अजून कमी केलं. जवळजवळ ऑलमोस्ट मार्केटमध्ये सपोज आता ही रिस्क कधी आहे, की कम्प्लिटली मार्केट तुमच्या अगेन्स्ट चालला गेला तर एवढे लॉस होणार आहे. ओके, त्यात पण काही पूर्ण हा लॉस घ्यायचा नाही आपल्याला. ₹3200 आपण लॉस उचलणार नाहीये. याच्यातून पण 50% आपलं बाईंग रेंज सेलिंग रेंज आहे. जसं मार्केट बाईंग रेंजला जाईल तेव्हा तुम्हाला या 3200 पैकी 50% लॉस येणार आहे. 50% तर आपण एक्झिटचा रूल वापरणार आहे. म्हणजे जे काही इथं टॉप लॉस तुम्हाला दिसेल त्याच्या 50% पेक्षा जास्त लॉस तर आपल्याला घ्यायची पण गरज पडणार नाहीये. आणि इवन दो आपण जे बाईंग सेलिंग रेंज बनवतोय पर लॉट फक्त ₹1,500 रिस्क राहणार आहे. जास्तीत जास्त एखाद दिवशी मार्केट कधी एक्स्ट्रा गॅप अप गॅप डाऊन पण झाला तर ₹2,000 पर लॉट आपला रिस्क उचलायची आहे. एवढ्या मिनिमम रिस्कने आपल्याला मार्केटमध्ये सुरुवात करायची आहे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्ही ऑब्झर्व केलं असेल इथं जी प्रोबॅबिलिटी होती, ती प्रोबॅबिलिटी ऑलमोस्ट 37% काहीतरी होती. तर प्रॉफिट मध्ये येण्याची प्रोबॅबिलिटी आपण रिस्क पण कमी केली आणि मार्केटमध्ये या ट्रेडला माझी डायरेक्शन जर बरोबर असेल तर प्रॉफिट येणारच आहे. पण ऑप्शन बाईंग करताना डायरेक्शन बरोबर असल्यावर पण प्रोबॅबिलिटी 33-35% होती. ती आपण 42-43 पर्यंत नेलेली आहे. आणि इथून जर मार्केट 5-50 पॉईंट तुमच्या बाजूला गेलं ही प्रोबॅबिलिटी 50% पर्यंत झाली जाईल. म्हणजे ऑप्शन बायरला मार्केटमध्ये विन होण्याचे चान्सेस फार कमी असतात. तो प्रॉब्लेम आपण इथं कमी केलेला आहे. दुसरी गोष्ट, जो मी थिटा तुम्हाला सांगत होतो, की मी जर नुसता ऑप्शन बाय करतोय, तर माझा टाइम डिके लागणार आहे 5,880. म्हणजे मार्केट आता ज्या रेटला आहे त्याच रेटला उद्या मार्केट थांबलं. फक्त दिवस बदलला. तर माझं एवढं प्रीमियम पूर्ण म्हणजे एवढे पैसे माझे झिरो होणार आहे. मला एवढे पैसे व्हॅल्यू टाइमाची व्हॅल्यू म्हणून पे करायचे. पण मी आता बघा ₹86 तुम्ही बाय केला काय, ₹35 तुम्ही सेल केला काय, मॅटर प्रीमियम करतच नाहीये. तुम्ही स्ट्राईक ज्या सेल करतायत आणि बाय करतायत त्यानुसार तुम्हाला थिटा भेटतो बघा. इथे ₹86 होता, इथं ₹35 तुम्ही सेल केलेला आहे. पण थिटा बघा तुमच्या समोर आहे 4,900 तुम्हाला रिव्हर्स भेटतायत. म्हणजे काय झालं हो आता, की मार्केट आता उद्या ऑप्शन बाईंग मध्ये काय होत होतं, तुम्ही जेवढं प्रीमियम पे केलं मार्केट जर हालचाल नाही केली उद्याची एक्सपायरी आली झिरो होऊन जातील सगळे पैसे तुमचे. याच्यात बेनिफिट काय, पूर्ण झिरो नाही होणार. तर 5,800 जेवढं झिरो होणार होते त्यातले 4,900 आपल्याला टाइम डिके परत भेटणार आहे. म्हणजे जर मार्केट कुठं जरी गेलं तर तुम्हाला फक्त ₹900 लॉस राहील अजून पण नॉमिनल लॉस राहील. मी पहिले काय बोललो की खूप मोठा टाइम डिकेला आपण 90% सिक्युअर करतोय. याच्यात बेनिफिट काय मला, की मला कॅपिटल फक्त ₹30,000 लागतंय. एक लॉट मी बाय पण करून घेतला, एक लॉट मी सेल पण करून घेतला.
दोन्ही गोष्टी एकत्र करण्यासाठी 30,000 रुपये लागतात, लक्षात घ्यायचं आहे. नॉर्मली आपल्याला काय वाटतं, की मी ऑप्शन सेलिंग केली तर 1.5-2 लाख रुपये लागतील. नाही, तुम्ही ऑप्शन बाय करतायत आणि त्याच्या सोबत एक ऑप्शन सेल करतायत, म्हणजे तुम्हाला क्रॉस मार्जिन अवेलेबल राहणार आहे. बाय डिफॉल्ट असते, प्रत्येक ब्रोकरकडे असते. ऑलमोस्ट 30,000 35,000 थोडंफार इकडे तिकडे राहील. तर या प्रकारे एवढ्या कॅपिटलने तुम्हाला एक लॉटने सुरुवात करता येईल आणि याच्यात मनी मॅनेजमेंट चांगलं आहे. बघा, तुम्ही 10,000 रुपये घेऊन मार्केटमध्ये उतराल आणि त्याच्यातून जर 5,800 तुम्ही लॉस करून टाकाल, तर तुमचं कॅपिटल 50% लॉस होऊन जातंय, कॉन्फिडन्स लॉस होऊन जातोय. इथं 30,000 रुपीजने एक लॉट घेतायत, प्रॉफिट येईल तर 6,400 6,500, लॉस होईल तर 3,200. त्याच्यात पण 50% लॉस आपण आपला एक्झिट, आपला जो ट्रेंड रिव्हर्सल पॉईंट आपण मागे बघितले त्यानुसार ते आपण कव्हर करणार आहोत. मग 30,000 रुपये 35,000चे अकाउंट आहे आणि त्याच्यातून 2,000 रुपये लॉस झाले, तुम्ही पुढचा ट्रेड करू शकतात, लक्षात घ्या. पण तुमच्याकडे 10,000 रुपये आहेत आणि त्याच्यातून 50% कॅपिटल एका ट्रेडमध्ये गेले, तर पुढच्या ट्रेडला तुम्हाला कोणी किती पण सांगू दे, की तुम्ही माइंडसेट मेंटेन करा, ट्रेंड ओळखा, हे करा, ते सगळं बाजूला चाललं जाईल. अकाउंटला जेव्हा लॉस होतो ना, तर चांगले चांगले मार्केटमध्ये बिथरून जातात. त्यांचं माइंड वर्क करायचं त्या टायमाला, म्हणून ते उलटे सुलटे सगळे ट्रेड होणार असतात. आणि याच गोष्टीसाठी तुम्हाला जर ऑप्शन ट्रेडिंगच करायची आहे, तर तुम्ही नेकेड ऑप्शन कधीच बाय करू नका. म्हणजे नुसतंच ऑप्शन बाय किंवा नुसतंच ऑप्शन सेल पण नाही करायचं. नेकेड काम नाही करायचंय. 2 लेगने एक पोझिशन बनवायची आहे. याच्यात बेनिफिट तुम्हाला, आता याच्या ग्रीकमध्ये अजून तुम्हाला डिटेल पाहिजे असेल तर मी ऑलरेडी रेकॉर्डेड व्हिडिओज टाकलेले आहेत. ते बघून घ्यायचे आहेत. पण याच्यावर तुम्ही फोकस करत नाही, जोपर्यंत तुमचा प्रोफेशनल अप्रोच येत नाही, तोपर्यंत तुम्ही किती पण कॅन्डल ग्रीन रेड बघत बसले, तर त्याच्याने काहीच होणार नाहीये. तुम्हाला हे आपलं ट्रेंड तर ओळखलं, पण इथं ट्रेड घेऊन, आता तुम्ही फ्रायडेला बघितलं असेल की आपण डाऊन ट्रेंड सांगतोय, मार्केट थोडं वरती आलं होतं, थोडं लॉस पण होता, नंतर खाली साइडवेज झालं मार्केट. आता इथून जर 300 पॉईंट गॅप अप झाला तर काय? जर तुम्हाला या लेवलची अंडरस्टँडिंग नसेल ना, तर तुम्ही ट्रेडच कॅरी करू शकत नाही साहेब. त्यासाठी तुमची अंडरस्टँडिंग इम्पॉर्टंट आहे, की मार्केट इथून 300 पॉईंट पण वरती आला, तरी पण काही माझं मार्केटमध्ये एका दिवशी पूर्ण लॉस होऊन जाणार नाहीये. पहिले तर आता ही उद्याची एक्सपायरी म्हणून लगेच उद्यासाठी आहे. मी जर 4 दिवसापूर्वी मी पुढच्या कॉन्ट्रॅक्टला ट्रेड घेतला, तर सगळा कुठे लॉस होणार आहे? माझा हा 3200 रुपयाचा लॉस, मार्केट किती पण खाली वरती चालले जाऊ द्या, मार्केटमध्ये 3200चा लॉस पूर्ण एक्सपायरीच्या दिवशी भेटेल. म्हणजे जर मार्केट गॅप अप झाला, मी डाऊन ट्रेंड बोलत होतो, मार्केट गॅप अप झाला, तर मला 2500 लॉस येईल पर लॉट. मला 2800 येईल, पूर्ण येणार नाही, एक्सपायरीच्या दिवशी येईल. जर 4 दिवस एक्सपायरी बाकी, तर त्याचा टाइम डिके वगैरे सगळं वाचणार आहे. म्हणजे काय, की तुम्ही जर रिस्क घेतायत, तुमच्या माइंडमध्ये की जातील 3200, वर्स्ट कंडिशन काही झालं, निघायला वेळ भेटला नाही, मार्केटमध्ये तुम्ही नुसती वाट बघत बसले, तरी रिस्क मिनिमम. याच्यात मार्केट तुमच्या फेवरला येतोय, पुलबॅक होतोय, तर काय होतं नॉर्मली, सगळ्यात पहिला प्रॉब्लेम तर काय होतो, की जेव्हा तुम्ही ट्रेडिंग करतात, मार्केटमध्ये इथं आहे आणि मार्केट जर तुमच्या अगेन्स्ट ओपन झालं, लॉस दिसतोय आणि आपण काय करतो, काहीच बघत नाही आणि स्क्वेअर अप बटन दाबतो, एक्झिट. आणि तुम्ही एक्झिट केलं तर मार्केट उलट व्हायला लागतं. मग आपण बोलतो थोडं थांबायला पाहिलं होतं आणि त्याच्याने तुमचं माइंड खराब होतं. काय, की थोडं थांबायला पाहिजे. मग पुढच्या वेळेस जर मार्केट तुमच्या अगेन्स्ट गेलं ना, तुम्ही बोलता थोडं खाली येऊ दे, थोडा लॉस कमी होऊ दे, मग वाढ निघतो. आणि या नादात मार्केट मग वरती 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 जात राहतो आणि भला मोठा लॉस घेऊन टाकतो आपण. मग आपण बोलतो अरे, जेव्हा उलट ओपन झालं तेव्हा 2,000 रुपये लॉस दिसत होता, मार्केटमध्ये संध्याकाळपर्यंत मी त्याला 10,000 रुपये लॉस मध्ये कन्वर्ट करून टाकलं. का? तर डिसिजन कसं घ्यायचं त्याला तुम्हाला म्हणजे एक कॉन्फिडन्स येत नाहीये आणि त्यात तुम्ही पॅनिक करतात. मग यासाठी इथं फायदा काय, की तुम्हाला कोणताही टॉप लॉस लावायची गरज नाहीये. आपण जे काय ट्रेड बनवताना जे टॉप लॉस देतो, बाय सेलच्या सोबत एक टॉप लॉस देतोय, तो तुम्ही तुमच्या माइंड मध्ये ठेवायचा आहे. तुम्ही ऑलरेडी हे जात, मार्केट कुठेही चाललं गेलं तर लॉस फिक्स आहे, प्रॉफिट फिक्स आहे, त्यामुळे घाबरायची गरज नाहीये. पण जर मार्केटने ट्रेंड रिव्हर्स केला, जसं आज बघा आपण जो 23,150चा कॉल विकला होता, 210 आपल्या माइंड मध्ये होतो, 170च्या आसपास आपण त्याला सेल करतो, 150 170च्या दरम्यान आपल्याला सेल करायचंय. जर 210च्या वरती गेलं तर मी निघणार आहे. पण मी एक सेल करतो, एक बाय करतो, ऑलरेडी मी पोझिशन हेच केलेली आहे. पण माझं बेनिफिट काय आहे, जर 210च्या वरती गेला, 215 230 झाला,
मी बघतोय माझी पोझिशन लॉस मध्ये चालू आहे, पण नंतर मार्केट खाली आलं 190 ला, मला माहिती आहे 210 ला जाऊन आलेलं आहे, मी एक्झिट करून टाकेल मग तेव्हा. म्हणजे याला स्मार्टली टॉप लॉस, म्हणजे मार्केटने स्विंग कधी चेंज केला, ट्रेंड कधी चेंज केला, त्यानुसार तुम्हाला एक्झिट करायचं आहे. आणि तुमचं लॉस ऑलरेडी, म्हणजे तुम्ही हे टाइम कधी देऊ शकताय, जर तुम्ही हेज असाल. नाही तर तुम्ही काय करतात, तुम्ही एखादा ऑप्शन बाय करतात 86 रुपीजला, टॉप लॉस लावता 60 रुपयाचा, 70 रुपये, जो काय लावायचं असेल. काय होतं, मार्केट येतं खाली, तुम्ही लावलेला असतो, तुमची ऑर्डर ट्रिगर करते आणि मार्केट निघून जातं वरती. मग आपण बोलतो मार्केट माझी ऑर्डर घेऊन गेला. काय घेऊन गेला, तुम्ही लावली म्हणून घेऊन गेला ना, कंपल्शन नाहीये. मग त्यापेक्षा विदाउट नेकेड ऑप्शन बाईंग करून विदाउट टॉप लॉस काम करायचं का नाही, टॉप लॉस नेच ट्रेड करायचा. पण टॉप लॉस तुमच्या माइंड मध्ये असायला पाहिजे, तुमच्या डिसिजनच्या प्रोसेस मध्ये असायला पाहिजे. आणि मार्केट कोणत्याही परिस्थितीने, काहीही मार्केट ओलाटाईल झालं तर तुम्ही पोझिशन हेज करून बसा. तुम्ही जेव्हा हेज करून बसाल तर मार्केट, जसं आरबीआयची पॉलिसी होती फ्रायडेला बघा, तर थोडं खाली वरती मार्केट जोरात करतंय, मग त्या टाइमात तुम्ही ट्रेड टाका, काढा वगैरे, तेवढा वेळ पण भेटणार नाही. कुठं मार्केट काय तुमचं ऑर्डर काढून द्या, पत्ता लागणार नाही. मग तुम्ही हेज कराल तर तुम्ही एक माइंडसेट, बघा लगेच होणार नाही तरी पण एक प्रोसेस डेव्हलप होईल. कम्पेअर टू ऑप्शन बाईंग, नेकेड ऑप्शन बाईंग करण्यापेक्षा दी बेस्ट आहे. तुम्हाला तुमचं रिस्क मॅनेज करता येणार आहे. आणि विदाऊट तुम्हाला टॉप लॉस ट्रिगर झालं, सर मी काय करू, मार्केट एक्झिट करून टाकलं मला, हे सगळे जे प्रॉब्लेम आहेत, हे सगळे प्रॉब्लेम पडतं. ही स्ट्रॅटेजी दिसायला अगदी सोपी दिसते, पण हिचे ऍडव्हान्टेज खूप चांगले आहेत. तर याची प्रॅक्टिस करायची आहे. जोपर्यंत शिकत नाहीये तोपर्यंत अशी इथं तुम्ही स्ट्रॅटेजी बिल्ड करायची आहे आणि याला सेव्ह करायचंय. तुम्हाला हवं ते नाव द्या. जसं एक्झाम्पल आपण आता इथं टेस्ट करतोय, तर लाईव्ह ट्रेड करायचं नाही, टेस्ट करा. आणि सपोज दॅट मी 8 जूनला बसलोय, तर उद्याची सपोज दॅट 9 तारखेला मी हा ट्रेड बनवणार आहे, असं तुम्ही त्याला सेव्ह करा. आणि याला सेव्ह, जर तुम्ही ट्रेड करत नाहीये तर त्याला पेपर पोर्टफोलिओ मध्ये ऍड करा. जर तुम्ही रिअल पोर्टफोलिओ मध्ये ऍड केलं म्हणजे तुमच्या अकाउंटला ट्रेड जाऊ शकतो, बरोबर, अशी तुमची चॉईस आहे. तर तुमची सेटिंग कशी, तर पेपर पोर्टफोलिओ तुम्ही ऍड करू शकताय आणि ऑब्झर्व करायचं त्याला कसं करायचं, ही प्रोसेस आहे. आणि जर तुम्हाला रिअल ट्रेड करायचं असेल तर रिअल पोर्टफोलिओ मध्ये ऍड करायचं आहे, तो रिअल ट्रेड चालला जाईल तुमचा. अशा प्रकारे तुम्हाला ही प्रोसेस करायची असते, तर याला सेव्ह करू शकतात. सांगायचा उद्देश काय, की याच्यात तुम्हाला सिक्युरिटी भेटते, एक पीस ऑफ माइंड भेटतोय ट्रेड करताना. म्हणजे आपण जे बोलतो, इथं काय बोललो, मार्केटचा ट्रेंड डाऊन आहे, मार्केट वरती आला, मी घेऊन टाकला पुट, एक पुट सेल करून टाकला, बसून गेलो. आता इथून जर मार्केट वरती ओपन होऊन गेलं तर सगळं थोडी लॉस होणार आहे. लॉस ऑलरेडी फिक्स करून टाकलाय, त्यात पण आपण मिनिमम करून टाकलाय. तेव्हा कुठं तुम्ही मार्केटला या मुवमेंट करा. तुम्ही एक विचार करा ना, आपण जेव्हा एखाद्या ऑप्शन चेन ओपन करतोय, तर ऑप्शन चेन मध्ये तुम्ही करताना तुम्ही बघत असाल, तर ऑप्शन चेन मध्ये बघा किती तुम्हाला डेटा असतो, किती कॉन्ट्रॅक्ट ट्रेड होतात ते लक्षात घ्या. आता बघा याच्यात 23,100 मध्ये किती कॉन्ट्रॅक्ट ट्रेड झाले, 5,74,000. तुम्ही एक लॉट ट्रेड करायला विचार करता 1000 वेळेस, कोणीतरी 5,74,000 कॉन्ट्रॅक्ट लाईव्ह ठेवलेले आहेत. इकडे बघा 16,86,000, म्हणजे ह्या सगळ्या पोझिशन ओपन आहेत लोकांच्या. मग ते काय, त्यांना काही, ते पण माणसंच आहेत ना तुमच्या माझ्यासारखे. मग त्यांना रात्री कशी झोप लागते, आणि आपल्याला काय 2 लॉट घेतले तरी आपल्याला झोप लागत नाही, कारण की आपण ओपन असतो, आपल्या कॅपिटलचं पूर्ण रिस्क घेत असतो आपण, म्हणून भीती आहे. तर भीती कमी करायची आहे, तर तुम्हाला या ऑप्शनचं बघा, ऑप्शन जेवढं लोकांना रिस्की काय, कारण की त्याचं प्रॉपर नॉलेज घेत नाहीये. आपण एक जुगारासारखं ऑप्शनला वापरतोय आणि म्हणून प्रॉब्लेम आहे. तुम्हाला काय करायचं आहे, की एखादा ऑप्शन जर मी परचेस करतोय, तर याची प्रोबॅबिलिटी माझ्या मार्केटला फेवर मध्ये असायला पाहिजे. आणि त्यासाठी मी जी रिस्क घेतोय ती रिस्क कमी करायची आहे. रिस्क आपली असते थिटा, जर मार्केटने मुवमेंट नाही दिली तर ऑप्शन बाहेरची, तर मग आपण जो थिटा मायनस होतोय, तर ऑलमोस्ट 90% थिटा पॉझिटिव्ह करण्यासाठी एक लांबचा ऑप्शन सेल करून टाका. तर तो एक बेनिफिट राहील तुम्हाला, रिस्क तुमची कमी करेल. आता तुमच्याकडे काय आहे, आता तुमच्याकडे लेवल प्लेइंग राहील, की मार्केटमध्ये तुमचं डिसिजन बरोबर असेल तर तुम्हाला रिवॉर्ड भेटून जाईल. नाही तर काय होत होतं पहिले, तुमचं डिसिजन पण बरोबर आहे, तर तुम्ही, तुमच्याशी भीती आहे, त्यात तुम्ही एक्झिट करतात, उलटे सुलटे ट्रेड होतात. आणि जर कधी मार्केट साइडवेज होऊन गेलं, तर डिसिजन बरोबर झालं, तुम्ही रॉंग नाहीयेत, तरी सुद्धा मार्केट टाइम डिके तुमचा पैसा घेऊन जात होता. आणि म्हणून लोक मार्केटमध्ये टिकत नाहीये. आणि तुम्ही ह्या प्रोसेसमध्ये वापराल तर नक्कीच तुमचा कॉन्फिडन्स पण वाढेल. प्रॅक्टिस करावी लागेल, लक्षात घ्यायचं आहे. त्यालाच हे सगळं क्लिअर होईल जो प्रॅक्टिस करेल.
तर ही सगळ्यात कमीत कमी हेजिंगसाठी याच्यापेक्षा कमी कॅपिटल लागणार नाहीये आणि एवढ्या मिनिमम कॅपिटलने हेज करून ऑप्शन बायरचा अप्रोच मेंटेन करून रिस्क कमी आहे, प्रॉफिट जास्त आहे आणि टाइम डिके ऑलमोस्ट 90% कमी करून प्रॉबॅबिलिटी ऑप्शन बायर पेक्षा जास्तच आहे आणि थोडीशी डायरेक्शन तुमच्या बाजूला आली तर ही प्रॉबॅबिलिटी 50% पर्यंत चालली जाईल आणि मार्केटचा ट्रेंड आपला ओळखण्याची प्रोसेस तुम्ही एवढ्या दिवसापासून बघतायत, त्याची अॅक्युरेसी तुम्हाला चांगली भेटते, तर तुम्हाला मार्केटमध्ये विन होण्याचे चान्सेस तुमचे खूप वाढून जातात. तर या प्रकारे अप्रोच डेव्हलप करा. तर ही जी स्ट्रॅटेजी मी आता तुम्हाला सांगतोय, या स्ट्रॅटेजीला मी म्हणतोय मोमेंटम स्प्रेड स्ट्रॅटेजी. कारण की याच्यात मी मोमेंटमवर फोकस करतो. तर त्याचे रूल काय पहिले ते सांगून देतो मी तुम्हाला फटाफट. आपण काय करायचंय मोमेंटम स्प्रेड स्ट्रॅटेजी मध्ये आता मी सांगितलं त्यानुसार आपल्याला काय करणार आहे. स्प्रेड म्हणजे काय, एक ऑप्शन बाय करायचा असतोय आणि एक ऑप्शन सेल करायचं सायमल्टेनियसली एकाच वेळेस. एक ऑप्शन जसं आपण 23,150 बाय 100चा बाय केला आणि 22,950चा सेल केला, दोन्ही गोष्टी सोबत चालतील. एक लेगला प्रॉफिट राहील, एक लेगला लॉस राहील ऑलवेज, त्यामुळे त्याची चिंता करायची नाही. मार्केट बरोबर त्याचे टेक केअर करेल. एकाच जर 5,000 प्रॉफिट आला तर दुसऱ्यामध्ये 2,000 लॉस येईल, 3,000 रुपये नेट प्रॉफिट घेऊन जाणार आपण. असं तुम्हाला लक्षात घ्यायचं, ठीक आहे. आता याच्यात आपलं सिलेक्शनचे रूल काय, स्ट्राईक प्राइस कशी सिलेक्ट करायची. आता 23,100च मी घेतला, 22,950च का घेतला हो, आणि एक्सपायरी लांब असल्यावर मग तो गॅप वगैरे कसा चेंज होईल. तर तुम्हाला काय फोकस सिंगल प्रोसेस आहे, स्ट्राईक सिलेक्शन कसं करायचं आहे. तर तुम्हाला जर कळत असेल पहिला रूल काय, कोणता ऑप्शन बाय करायचा, तर ऍट द मनीचा एटीएम मार्केट ज्या रेटला चालू आहे त्याच्या जवळचा ऑप्शन बाय करा. जर ते एटीएम वगैरे तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही डेल्टाचा जो मी कॉलम दाखवला बघा तुम्हाला, त्याच्या डेल्टा ऑप्शन चेन मध्ये डेल्टा लिहून येतो. एक तर त्याला 0.5 मध्ये तुम्हाला लिहून येईल, एक तर 50 म्हणून लिहून येईल. तर 0.5 किंवा 50 मिनिंग सेमच आहे. 0.5 याचा अर्थ 1 रुपया वरती गेलं तर 50 पैसे वाढेल आणि 50 याचा अर्थ काय, की मार्केट 100 रुपये वरती गेलं तर याचं प्रीमियम 50 रुपयांनी वाढेल. तर हा प्रोसेस आहे. मार्केटच्या मुवमेंटच्या कंपॅरिझन मध्ये तुमच्या प्रीमियम मध्ये किती चेंजेस होतील प्लस किंवा मायनस तो डेल्टा सांगतो. तर मग आपल्याला कोणत्या स्ट्राईक प्राइसला बाय करायचंय, ज्याचा डेल्टा 50 किंवा 50 जवळच असेल. कधी काही 50 दररोज भेटणार नाही. जसं आता मी घेतलं बघा 49.87 चा आपण बाय केलाय. सध्या करंटली आपण जो ट्रेड घेतला होता याच्यात आपण कोणता डेल्टा घेतला, तर त्याचा डेल्टा ऑलमोस्ट 49 48 पॉईंट समथिंग 49 चा आहे. तर 50चा जवळच्या स्ट्राईकचा डेल्टा बाय करायचा आपल्याला. एवढं सिंपल रूल आपण फॉलो करायचं. हे कसं कळेल तुम्हाला डेल्टा कुठून बघता येईल, तर जेव्हा पण तुम्ही एखादी ऑप्शन चेन ओपन करताय तेव्हा पुटचा डेल्टा पुट साइडला लिहिलाय, कॉलचा डेल्टा कॉल साइडला लिहिलेला आहे. आता जेव्हा मी ट्रेड करताना 23,100च का घेतलं, कारण की त्याचा डेल्टा बघा 48 पॉईंट समथिंग आहे, 49 50 जवळच आहे. वरती गेलो तर तो 57 होऊन जाईल, खाली गेलो तर 40 होऊन जाईल. मला 50चा नियर जो असेल त्याला काय करायचंय, बाय करायचं. आणि सेल कोणाला करायचंय, तर सेल करताना मी काय करेल, अशा स्ट्राईक प्राइसला मला सेल करायचंय ज्याचा डेल्टा 20 आणि 25च्या आसपास असेल, 0.20 0.25च्या आसपास असेल, त्या डेल्टाला मला सेल करून टाकायचं. त्या डेल्टाच्या स्ट्राईकला मला सेल करायचंय. आणि हे करताना ज्या ऑप्शनला मी बाय करेल आणि ज्या ऑप्शनला मी सेल करेल दोघांची एक्सपायरी सेम ठेवायची. तुम्ही विकली एक्सपायरी मध्ये पण ट्रेड करू शकतायत, तुम्ही मंथली एक्सपायरी मध्ये पण ट्रेड करू शकता, चॉईस तुमची. दोन्ही ऑप्शन तुम्हाला करता येते. तर ही प्रोसेस आपल्याला इथं फॉलो करायची. तर या प्रकारे आपल्याला ही स्ट्रॅटेजी बनवता येईल. तर हे बनवताना पण मी तोच रूल घेतला बघा. तर 22,950चा पुट का विकला मी, त्याचं कारण लक्षात घ्या. 22,950चा पुट बघा, 25चा डेल्टा, 20 आणि 25चा मध्ये 23 22 वगैरे राहिला असता तर मी तो घेतला असता. 20 आणि 25च्या आसपास. मग कोणी बोलेल सर मी 22,900 घेतला चालेल का हो, चालू शकतो, काही प्रॉब्लेम नाही, ते पण चालेल. थोडीशी रिस्क वाढेल, प्रॉफिट पण वाढेल, ठीक आहे. तर त्यामुळे तुमची चॉईस आहे. 20 आणि 25चा मधला ज्या स्ट्राईकचा डेल्टा असेल त्याला तुम्हाला काय करायचंय, सेल करून टाकायचं. एवढं सिंपल रूल आहे. याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका लागल्यास आणि या प्रोसेसनुसार आपल्याला ही पूर्ण प्रोसेस करायची आहे. आता मी पुट ऑप्शनचा वापर करून हे स्प्रेड कसं बनवायचं ते सांगितलेलं आहे. आता मी इथं थांबेल. असंच कॉल ऑप्शनचा वापर करून आपल्याला कसं करता येईल, ती अप ट्रेंड मध्ये आपल्याला कॉल ऑप्शन वापरायचं असो, डाऊन ट्रेंड म्हणून मी पुट घेतलाय ते आपण
उद्या नेक्स्ट लेक्चरला पुढे बघणार आहोत. काही डाऊट असेल, काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला मेन्शन करायचंय. तुम्ही कमेंट करा, चॅट बॉक्समध्ये चॅट करा. काही डाऊट असेल मी तुमचे क्वेश्चन घेईल. थँक्यू सो मच.